दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। देवळाली गावातील गांधीधाम परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिर्डी येथून अटक करत त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा जप्त केलाय। देवळाली गाव येथील गांधीधाम भागात बुधवारी मध्यरात्री जुन्या वादातून तसेच परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने संबंधित तरुण या हल्ल्यातून बचावला। ऋतिक राजेंद्र पारचे हा तरुण मजुरी करून उदरनिर्वाह करतो। बुधवारी रात्री जुन्या वादाची कुरापत काढत संशयितांनी त्याला गाठले। या भागात आमचीच भाईगिरी चालेल अशी धमकी देत संशयितांनी त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। या प्रकरणी ऋतिक पारचे याच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात राहुल निकम, किशोर उर्फ किशा निकम आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला। आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत विविध ठिकाणी स्थलांतर करत होते। पोलिसांनी त्यांचा माग काढत पुणे आणि अहिल्यानगरपर्यंत शोध मोहीम राबवली। दरम्यान मुख्य आरोपी किशोर सुरेश निकम उर्फ किशा हा शिर्डी परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पथकाने शिर्डी सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या किशोर निकम याला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सांगळे करत आहेत। नगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास गांधीधाम देवळाली गाव परिसरामध्ये फिर्यादी ऋतिक पारचे यास पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे किशोर निकम आणि राहुल निकम यांनी जुन्या भांडणाच्या वादावरनं त्याला धमकी देऊन त्याच्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या दिशेने त्याच्यावर त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 341/2026 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथक हे आरोपितांच्या मागावर होते। सदर आरोपितांना पकडण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच DCP श्री किशोर काळे सर तसेच ACP संगीता निकम मॅडम यांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलेले होते। यावरून आमच्या DB पथकाने सदर आरोपितांचा पुणे तसेच अहिल्यानगर भागामध्ये कंटिन्यू शोध घेतला असता सदरचा जो मुख्य आरोपी होता कृष्णा निकम तो आज सकाळी पहाटे शिर्डी परिसरातून मिळून आला। त्याच्याकडे त्याने ज्या वेपनमधनं फायर केलं होतं ते सुद्धा आम्हाला त्याच्या ताब्यातून मिळालेले आहे। सदर आरोपीस आम्ही अटक केलेली आहे। दोघांचा फिर्यादी आणि जे आरोपी आहेत त्यांचा जुना भांडणाचा वाद होता, किरकोळ भांडण होत राहायचे त्यांचे, त्यावरून सदर घटना घडलेली होती। तो सदर आरोपीवर उपनगर पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संजू फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, संदीप पवार, जयंत शिंदे, गौरव गवळी, सुनील गायकवाड, अनिल शिंदे, सूरज गवळी, संदेश रघतवाण, पंकज करपे, प्रशांत देवरे, सतीश मडवई, प्रवीण सांगळे गोसावी आदींच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक रोड।